जय श्री श्री राधा माधव जी की जय। श्री श्री राधा गोविंद देव भगवान की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की जय। माता की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। जय राधा माधव जय गोविंद बिहारी। जय राधा माधव जय गोविंद बिहारी। जय गोपी जय वल्लभ जय गिरिवरधारी। जय गिरिवरधारी। जय यशोदा जय गजानन जय यशोदा जय गजानन जय यमुना तीरावरा जय कुंज बिहारी। जय यमुना तीरावरा जय कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय माधव कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवास आदि गोविंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय जगन्नाथ
जयो जगन्नाथ देव जय सुभद्रा जगन्नाथ स्वामी पतगामी दया पतगामी भव तुम्ही जय गौरानिता जय गौरानिता जय गौरानिताय जय गौरानिताय जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव गुरुदेव हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरञ्जन शलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरवे नमः। नमो कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजी माताजी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर मागच्या वेळेला आपण सुरुवात केलेला नवीन अध्याय धृतराष्ट्रांनी ज्यावेळेस ग्रहत्याग केला, धृतराष्ट्र क्विट्स होम, धृतराष्ट्र द्वारा ग्रहत्याग, आणि त्यामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे विदुरांसारखे महात्मा जे की एक महाजन आहेत यमराजांच्या रूपामध्ये, त्यांचा जन्म कशा प्रकारे दासीपुत्राच्या रूपामध्ये झाला आणि विदुर हे यांना दासीपुत्राचा जन्म का घ्यावा लागला याची पार्श्वभूमी आपण पाहिली की कशा प्रकारे मंडूक मुनी, मंडूक ऋषी जे होते त्यांच्या मध्ये आणि यमराजांमध्ये काही गैरसमज निर्माण झाला की ज्या प्रकारे मंडूक ऋषींना राजाच्या सैनिकांनी अटक केली चोरीचा खोटा आरोप घेऊन, आणि त्यांना मृत्यूदंड ऑलमोस्ट मिळणारच होता, पण राजाला कळाल्यानंतर त्यांनी वाचवलं. आणि कशा प्रकारे मंडूक ऋषींना यमराजांची ही जी भूमिका आहे
त्यांना दोषी राजातर्फे ठरवल्या जाऊन मृत्यूदंडापर्यंत जाण्या इतपत, तर त्यांना ती भूमिका बिलकुल पटली नाही. आणि यमराजांनी ज्यावेळेस त्याचं कारण सांगितलं की मंडूक ऋषींनी लहान असताना एका छोट्या मुंगीला एका टोकदार गवताच्या पानाने टोचवलं होतं, तर त्याची शिक्षा म्हणून मंडूक ऋषींना ही राजातर्फे ही शिक्षा प्राप्त होणार होती. आणि त्यावेळेस मंडूक ऋषींनी यमराजांना शाप दिला की आपण धर्माचं पालन करून ज्या शिक्षा किंवा जे रिवॉर्ड्स, जे फायदे द्यायला पाहिजे लोकांना, त्याच्यासाठी पात्र नाही आहात, तर आपलं अधःपतन होऊन आपण शूद्र पुत्र अशा रीतीने आपला जन्म घ्यावा. तर त्यानुसार यमराजांना व्यासदेव आणि महाराज विचित्रवीर्य यांच्या ज्या पत्नी होता अंबिका, अंबालिका यांच्या जी दासी होती, त्यांच्या पुत्राच्या रूपामध्ये यमराजांनी जन्म घेतला, विदुर यांच्या रूपामध्ये. तर हे झालं बाहेरचं कारण. आणि आपण आतमधलं पण एक कारण चर्चा केलेलं. कोणतं कारण होतं प्रभूजीच माताजीच कोणी सांगेल? की खरं कारण काय होतं? यमराजांनी विदुर महर्षींच्या रूपामध्ये जन्म प्राप्त करण्यासाठी काय कारण होतं? हरे कृष्ण. अलका माताजी, कविता माताजी, किरण जाधव प्रभू, क्षितिजा माताजी आणि बाकीचे भक्त. आपण अजून एक कारण चर्चा केलेला. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी, त्यात शापामुळेच त्यांना झालं हा. होतं. तर त्या शापामुळे तर प्रभूजी ते तर बाहेरचं कारण झालं, पण आतमधलं कारण आपण एक चर्चा केलेली की यमराजांना तीव्रतेने शुद्ध भक्ती प्राप्त करण्यासाठी एक संधी उपलब्ध पाहिजे होती. कारण यमराजांचं जे ड्युटी, त्यांचं त्यांचं जे काम आहे ते खूप अवघड काम आहे. दिवस आणि रात्र कुणासोबत डील करावं लागतं त्यांना? शुभम प्रभू, यमराजांना काय काम आहे? कोणतं ठरवून दिलेलं कार्य आहे? त्यांना न्याय निवाडा करायला लागतो. न्यायनिवाडा कुणासाठी? पुण्य. ज्याचा कोणाचा मृत्यू होतो त्याचा, हा. त्याने काय पाप केलेले, काय हा. पुण्य केलेले. विशेषतः जे पाप केलेले सगळे आत्मे आहेत, त्यांच्या पापांचं परीक्षालन करण्यासाठी, त्यांच्या पापांचं फळ त्यांना प्राप्त करून देण्यासाठी ज्या वेगवेगळ्या खूप अवघडातल्या अवघड कठीण असे कर्मफळ आहे, शिक्षा आहे, ते त्यांना द्यावं लागतं. याच्यावर पण आपण चर्चा करू. 5व्या स्कंदामध्ये विस्तृतरित्या वर्णन करण्यात आलेले आहे. 27 प्रकारचे नरकांचं वर्णन करण्यात आलेलं आहे की कोणत्या प्रकारचं चुकीचं कार्य केल्यानंतर व्यक्ती कोणत्या नरकाला प्राप्त करतो आणि त्या नरकामध्ये कोणत्या नरक यातना भोगाव्या लागतात. तर खूप महत्वाचं आहे वर्णन शिकणं आणि त्याचा अभ्यास करणं, जेणेकरून आपण पण काळजी घेऊ की ह्या भौतिक जगतानंतर भगवत धाम प्राप्त करण्यासाठी आपण पूर्णतः प्रयत्न केला पाहिजे. तर यमराजांचं हे जे अवघड काम आहे, त्याच्यातून थोडीशी सुटका व्हावी आणि भगवंतांची शुद्ध भक्ती ही तीव्रतेने पालन करता यावं, यासाठी यमराजांची पण इच्छा होती भगवंतांच्या एका शुद्ध भक्ताच्या रूपामध्ये या पृथ्वी लोकावर अवतरण्यासाठी. तर यमराज हे महाजन आहेत. 12 महाजनांबद्दल आपण मागच्या वेळेला चर्चा केलेली की का त्यांची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून कोणती चूक होणं बिलकुल शक्य नाहीये. परंतु त्यांच्याच इच्छेने त्यांना हा पुत्राच्या रूपामध्ये, विदुरजींच्या रूपामध्ये जन्म प्राप्त झाला आणि जन्मापासून भगवंतांचे ते शुद्ध भक्त राहिलेले आहेत. आणि विदुरजींबद्दल चर्चा केल्यानंतर मागच्या वेळेला आपण भागवत जे वेगवेगळ्या कुरु कुळातील व्यक्तींबद्दल वर्णन करत आहे, त्यांच्याबद्दल आपण चर्चा सुरू केलेली. आणि विशेषतः आपण गांधारी यांच्याबद्दल चर्चा केलेली की कशा प्रकारे गांधारी या गांधार प्रांतातून, जे की आजच्या आधुनिक काळातील अफगाणिस्तान जो आहे त्याचा कंदहार जो प्रदेश आहे, तो म्हणजे गांधारींचा माहेर. हिंदुकुश पर्वताच्या दक्षिणेकडचा भाग. तर त्या गांधार देशातील कंदहार भागातील गांधारी ह्या राजांच्या राजकन्या होत्या. आणि आपण पाहिलं की कशा प्रकारे त्यांचे पती जरी आध्यात्मिक आणि भौतिक दृष्ट्या आंधळे असले धृतराष्ट्र, तरी गांधारींच्या तपस्येच्या जोरावर आणि त्यांच्या पतिव्रते असल्याच्या जोरावर त्यांना कशा प्रकारे खूप शक्ती प्राप्त झालेली.
आणि भागवतामध्ये त्यांचं गुणगान केलेलं आहे की कशा प्रकारे त्यांची ही जी पतिव्रता आणि ही जी तपस्या आहे त्याचं गुणगान केलेलं आहे भागवतामध्ये. तर आपण पुढच्या पात्राचं आज वर्णन सुरू करू. त्या आहेत पृथा. पृथा म्हणजे कोण प्रभूजी माताजी? पृथा म्हणजे कुंती हा, देवी प्रभू. कुंती देवी. कुंती देवी. तर यांच्याबद्दल आपण वर्णन चर्चा करू. कुणाला वाचायचं आहे प्रभूजी माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि कुणाचं हा अलका माताजी. आणि कुणाचा काही प्रश्न वगैरे असेल तर कृपया विचारू शकता आपण मध्ये. अलका माताजी वाचा. हरे कृष्ण. पृथा. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. तात्पर्य श्रील प्रभुपाद जी द्वारा पृथा. श्रील प्रभुपाद जी की जय. पृथा हे आपण वाचतोय. पृथा ही महाराज शूरसेन यांची कन्या आणि भगवान श्रीकृष्णांचे वडील वसुदेव यांची भगिनी. पुढे महाराज कुंती भोजाने तिला दत्तक घेतले म्हणून तिला कुंती नाव पडले. ती परमेश्वराच्या विजया शक्तीची अवतार होती. स्वर्गादी लोकातील अनेक देवता कुंतीभोज राजाच्या प्रासादास नेहमी भेट देत असत आणि कुंतीकडे त्यांचे आतिथ्य करण्याचे कार्य असे. थोर साक्षात्कारी संत दुर्वास ऋषी यांचीही सेवा तिने केली होती आणि तिच्या एकनिष्ठ सेवेने प्रसन्न होऊन त्या ऋषींनी तिला एक मंत्रही दिला होता. त्या मंत्राच्या साहाय्याने तिला हव्या त्या देवतेचे आवाहन करता येत असे. केवळ कुतूहल म्हणून तिने सूर्यदेवाचे आवाहन केले. त्याप्रमाणे सूर्यदेव आले आणि त्यांनी तिच्याशी सहवास करण्याची इच्छा प्रकट केली. कुंतीने नकार दिला, तथापि कौमार्य अभंग राहण्याचे आश्वासन सूर्यदेवांनी तिला दिले आणि मग कुंतीने त्यांची मागणी मान्य केली. या संगतीमुळे कुंती गरोदर राहिली आणि तिला पुढे कर्ण हा पुत्र झाला. सूर्यदेवांच्या वरदानामुळे ती पुन्हा कुमारी झाली, परंतु आपल्या मात्या पित्यांचे भय वाटून तिने कर्णाचा, आपल्या पुत्राचा त्याग केला. पुढे तिच्या स्वयंवराचा प्रसंग आला तेव्हा तिने पांडुराजाला वरले. पुढे काही काळाने पांडूला संसारातून निवृत्त व्हावेसे वाटू लागले आणि त्यात संन्यास घेण्याची इच्छा झाली, परंतु कुंतीने त्यास तशी अनुमती देण्याचे नाकारले. परंतु पुढे पांडूने नियोगाद्वारे पुत्रोत्पत्ती करण्यास तिला अनुज्ञा दिली. कुंतीने आरंभी तेही स्वीकारले नाही, परंतु पांडुराजाने जेव्हा पूर्वीची अनेक उदाहरणे सांगितली तेव्हा तिने त्यास मान्यता दिली. दुर्वास ऋषीने दिलेल्या मंत्राच्या साह्याने तिने धर्मराज यमधर्मास आवाहन केले व युधिष्ठिरांचा जन्म झाला. नंतर तिने वायुदेवतेस आवाहन केले आणि भीमाचा जन्म झाला. नंतर तिने स्वर्गाचा राजा इंद्र यास आवाहन केले आणि अर्जुनाचा जन्म झाला. उर्वरित दोन पुत्र नकुल आणि सहदेव हे यांचा जन्म पांडूपासूनच माद्रीच्या उदरी झाला. पुढे महाराज पांडूचा अकाली मृत्यू झाला आणि त्याने कुंतीला एवढे दुःख झाले की ती अचेतन झाली. कुंती आणि माद्री या दोघींनी आपापसात ठरवले की कुंतीने आपल्या 5 पुत्रांसाठी जिवंत राहावे आणि माद्रीने पांडुराजा समवेत सती जावे. या त्यांच्या निर्णयाला त्यावेळी तेथे असलेल्या उपस्थित ऋषीजनांनी मान्यता दिली. पुढे दुर्योधनाच्या कपट कारस्थानामुळे पांडवांना राज्य सोडून वनवासात जावे लागले तेव्हा कुंतीही त्यांच्या संगतीने गेली आणि त्यांच्या समवेत सर्व संकटांना तिनेही तोंड दिले. वनवासात एक राक्षस कन्या हिडिंबा भीमावर अनुरुक्त झाली, परंतु भीमाने तिच्याशी विवाह करण्यास संमती दिली नाही. तेव्हा ती कुंती आणि युधिष्ठिर यांच्याकडे गेली. त्यावेळी त्या दोघांनी भीमाला तिचे म्हणणे मान्य करून तिच्या ठिकाणी पुत्रोत्पत्ती करण्याची आज्ञा दिली. या विवाहातून घटोत्कचाचा जन्म झाला आणि तो आपल्या पित्याच्या पक्षाकडून दुर्योधनाविरुद्ध अत्यंत शौर्याने लढला. आपल्या वनवासी जीवनात पांडव एका ब्राह्मणाच्या घरी राहिले होते. त्या ब्राह्मणावर बकासूर राक्षसाचे संकट आले तेव्हा कुंतीने बकासुराला मारून ब्राह्मण कुटुंबाला भयमुक्त करण्याची भीमाला आज्ञा केली. तिने युधिष्ठिरांना पांचाल देशी जाण्याविषयी सुचविले. तेथे पांचाल देशात जेव्हा अर्जुनाने द्रौपदीस जिंकले तेव्हा कुंतीच्याच आज्ञेने सर्व 5ही पांडव त्या द्रौपदीचे समानत्वाने पती झाले आणि व्यासदेवांच्या उपस्थितीत तिचा पांडवाशी विवाह झाला. आपला प्रथम पुत्र कर्ण यास कुंती देवी कधीही विसरू शकली नाही आणि कुरुक्षेत्रातील युद्धात कर्ण मृत झाल्यानंतर तिने शोक केला आणि आपला तो सर्वात मोठा विवाहपूर्व काळातील पुत्र असल्याचेही तिने आपल्या इतर पुत्रांसमक्ष उघडपणे मान्य केले. कुरुक्षेत्रातील लढाईनंतर भगवान श्रीकृष्ण जेव्हा द्वारकेस परत जावयास निघाले तेव्हा तिने श्रीकृष्णांची प्रार्थना
तिने केलेली श्रीकृष्णांची प्रार्थना अतिशय सुंदर आहे. नंतर ती गांधारीसह अरण्यात खडतर तपश्चर्येसाठी गेली. तेथे ती 30 दिवसातून एकदा भोजन करीत असे. अंततः ती ध्यान समाधीत मग्न झाली आणि वणव्यात जळून भस्म झाली. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. हरे धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर या पूर्ण तात्पर्यामध्ये एक सर्वात महत्वाचं वाक्य हे आहे कुंती देवींबद्दल. भागवत सांगतं की कुंती देवी या परमेश्वराच्या विजय शक्तीच्या अवतार होत्या. इंग्रजीमध्ये भागवतामध्ये लिहिलेलं आहे की कुंती देवी इज द इन्कार्नेशन ऑफ द सक्सेस पोटेन्सी ऑफ द लॉर्ड. तर आपण ह्या वाक्यावर थोडासा विचार करू की विजय शक्तीचा अवतार का म्हटलेला आहे कुंती देवींना. कारण त्यांच्या जीवनामध्ये जर आपण पाहायला गेलं तर एकानंतर एक खडतर प्रसंग, संकट आणि दुःखाने भरलेलं त्यांचं पूर्ण जीवन आहे. की कशा प्रकारे कौमार अवस्थेमध्ये असताना कशा प्रकारे त्यांच्याकडून सूर्य देवतेला आवाहन करण्यात आलं आणि कौमारी अवस्थेमध्येच त्यांना कशी कर्णाची पुत्र प्राप्ती झाली आणि त्यानंतर या अवघड परिस्थितीतून कशा प्रकारे एका आईला आपल्या बाळापासून वेगळं होणं खूप खूप जास्त कठीण गोष्ट आहे, पण तिला ते करावं लागलं. त्यानंतर ज्यावेळेस तिने पांडू महाराजांच्या सोबत लग्न केलं, त्यानंतर कशा प्रकारे भर तारुण्यामध्ये पांडू महाराजांना तो शाप प्राप्त झाला की जर ते पुत्र प्राप्ती म्हणजे संतती प्राप्ती करण्यासाठी पत्नी जवळ जातील तर ते त्यांचा मृत्यू होईल. आणि त्या शापामुळे पांडूंनी कुंती देवींना त्या दुर्वास मुनींनी दिलेल्या वरदानाचा उपयोग करून वेगवेगळे पुत्र प्राप्त करण्यासाठी सांगितले आणि त्याप्रमाणे कशा प्रकारे धर्मराज, यमराज यांच्याकडून युधिष्ठिर महाराजांची प्राप्ती झाली. पवन देव, वायुदेव यांच्याकडून भीमसेन यांची प्राप्ती झाली आणि इंद्राकडून अर्जुन आणि माद्रीला पांडू महाराजांकडून नकुल आणि सहदेव हे पुत्र प्राप्त झाले. तर त्यानंतर अकाळी म्हणजे तरुण वयामध्येच त्या विधवा झाल्या ज्यावेळेस पांडू महाराजांचा तारुण्यामध्ये मृत्यू झाला. आणि केवळ तिथेच अडचणी दुःख थांबले नाही तर एक विधवा स्त्री जिच्याकडे 5 मुलांची जिम्मेदारी होती, स्वतःचे जन्मलेले 3 पुत्र आणि माद्रीचे 2 पुत्र, कारण माद्री ही पांडूंच्या मृत्यूनंतर त्यांच्यासोबत सती गेली होती. तर ह्या अशा 5 पांडवांचा सांभाळ करण्याची जिम्मेदारी कुंती देवींवर होती. आणि हे 5 पांडव लहान असताना त्यांच्या जीव घेण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. धृतराष्ट्र आणि दुर्योधन आणि शकुनी इत्यादींच्या कपट नीतीमुळे आणि त्यांच्या लोभी दुष्ट स्वभावामुळे जे की त्यांना पांडवांचं जे राज्य होतं ते चुकीच्या मार्गाने प्राप्त करण्याची त्यांचा जो लोभ होता, त्या लोभामुळे पांडवांच्या म्हणजे तिच्या मुलांच्या जीवावर कितीदा तरी प्रहार झाला, जीव घेण्याचा प्रयत्न केला गेला, त्यांना लक्षागृहामध्ये जाळून मारण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर पांडव मोठे झाल्यानंतर अशा ईर्ष्येच्या, लोभाच्या वातावरणामध्ये धृतराष्ट्र महाराजांकडून, दुर्योधनाकडून, शकुनीकडून वेगवेगळे कट कारस्थानं योजल्यानंतर त्यामध्ये ज्यावेळेस पांडव मोठे झाले त्यानंतर त्यांना द्यूत क्रीडेमध्ये त्यांची फसवणूक केली गेली. कुंती देवींची जी सून आहे द्रौपदी, भर सभेमध्ये द्रौपदीचा अपमान करण्यात आला आणि तिचा विनयभंग करून तिचं कपडे काढण्याचा प्रयत्न केला गेला सर्वांसमोर. आणि केवळ भगवंतांच्या कृपेने द्रौपदीचं जी डिग्निटीला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, त्यांचं जे सन्मान होता तो वाचू शकला. आणि त्यानंतर कशा प्रकारे पांडवांना 14 वर्षांच्या वनवासामध्ये पाठवण्यात आलं. आणि ह्या वनवासामधला एक जो प्रसंग येथे सांगितलेला आहे की ज्या वेळेस वनवासामध्ये पांडव असताना हिडिंबा
नावाची एक राक्षसी होती, जी भीमसेन जे की खूप शक्तिशाली होते, 10,000 हत्तींचं बळ त्यांच्यामध्ये होतं. त्या भीमसेनांकडे ही हिडिंबा राक्षसी ही आसक्त झाली, आकर्षित झाली आणि तिने भीमसेन यांच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु भीमसेन यांनी हा विवाह करण्यासाठी नकार दिला आणि त्यावेळेस क्षत्रियासाठी शास्त्रामध्ये एक गोष्ट सांगितली, की अशी कोणी व्यक्ती जी त्या क्षत्रिय राजाच्या आश्रय घेण्यासाठी आलेली आहे, त्या व्यक्तीला तो राजा नकार देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे कोणी जर महिला जर अशा राजाशी लग्न करण्यासाठी जर तिने विनंती केली, तर क्षत्रिय राजा हा नकार देऊ शकत नाही. तर त्याचप्रमाणे कुंती देवी आणि युधिष्ठिर महाराज यांनी भीमसेनाला हिडिंबाचा स्वीकार करण्यासाठी सांगितलं पत्नीच्या रूपामध्ये आणि भीमसेन आणि हिडिंबा यांच्याद्वारे घटोत्कच हा पुत्र जन्मला आणि जो की आपण पाहतो की खूप शूरतेने तो कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये लढला आणि कर्णाजवळ जे सूर्यदेवांनी दिलेलं जे अस्त्र होतं, ते अस्त्र युधिष्ठिराने घटोत्कचावर सोडण्यासाठी सांगितलं, जे जे की कर्णाने अर्जुनासाठी राखून ठेवलेलं होतं. परंतु घटोत्कचाद्वारे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कौरवांच्या सैन्याची वाताहत होत होती, तर युधिष्ठिराने ते जे अस्त्र आहे कर्णाला घटोत्कचावर वापरण्यासाठी सांगितलं आणि त्याद्वारे घटोत्कचाचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर कुंती देवीला पाहावं लागलं की कशाप्रकारे त्यांच्या डोळ्यासमोर कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर द्रौपदी आणि पांडव यांचे जे 5 पुत्र होते, त्यांची निशस्त्र अवस्थेमध्ये ते झोपलेले असताना लहान मुलं त्यांची हत्या केली गेली अश्वत्थाम्याद्वारे. ते कुंती देवींना सहन करावं लागलं आणि त्यानंतर पांडवांचा जो शेवटचा वारसदार होता, महाराज परीक्षित आईच्या पोटामध्ये उत्तरेच्या गर्भामध्ये असताना त्या बाळावर ब्रह्मास्त्र फेकल्या गेलं अश्वत्थाम्याद्वारे. ते कुंतीला सहन करावं लागलं. अशा प्रकारे कुंती देवींच्या सुंदर प्रार्थना आपण अध्याय क्रमांक 8 मध्ये एका पहिल्या स्कंदामध्ये आपण पाहिल्या आणि अशा कुंती देवीला जिच्या की जन्मापासून शेवटपर्यंत एकानंतर एक दुःख, संकट, अडचणींचा सामना करावा लागलेला आहे. अशा कुंती देवींना भागवत म्हणत आहे, की त्या भगवंतांचं जे सक्सेस पोटेन्सीला काय सांगितलंय? विजय शक्तीचा अवतार सांगितलेला आहे. याच्यावरून काय शिकतो प्रभूजीच माताजीच आपण, की खरा विजय हा कोणत्या गोष्टीमध्ये आहे? हे सगळे भौतिकदृष्ट्या जर पाहायला गेले तर पराभव आहेत, की कौमारिका असतानाच पुत्रप्राप्ती होणे, त्या बाळाला सोडावं लागणे, त्याचप्रमाणे तरुण वयामध्ये विधवा होणे, 5 मुलांची जिम्मेदारी येणे आणि त्या मुलांच्या सांभाळामध्ये पण इतक्या सगळ्या अडचणी होणे. त्याच्यानंतर सुनेचा भर सभेमध्ये अपमान होणे, वनवासात स्वतःच्या मुलांना स्वतःला जावं लागणे 14 वर्षासाठी. तर भौतिकदृष्ट्या पाहायला गेलं तर हे सगळे पराभव आहेत. पण तरी पण भागवत सांगत आहे, की कुंती देवी या भगवंतांच्या विजय शक्तीच्या अवतार आहेत. याचा अर्थ काय? खरा विजय कशामध्ये? भागवताच्या अनुसार प्रभूजीच माताजीच कोण सांगेल? हरे कृष्ण. म्हणजे हा, असं भगवत का की आपल्यावर जो प्रसंग आला त्याला आपण धीराने तोंड देणं आणि हा, भगवंताच्या भक्तीत राहून आपण त्याला फेस करत राहिलं पाहिजे. हा, कारण हा, कुंतीवरती खूप काही हे आले प्रसंग आले, पण तिने सगळ्या ह्याच्यातून ती पार झालीये असं. हा. असं तर आहे का त्याचा अर्थ? धीर आणि तोंड देणं तर एक गोष्ट आहे, पण त्याच्याहूनही जास्त त्या सर्वांमध्ये भगवंतांची अनन्य भक्तीमध्ये नेहमी जोडले राहणे. साध्या भक्तीमध्ये नाही, शुद्ध भक्तीमध्ये भगवंतांच्या. आणि आपण कुंती देवींच्या प्रार्थनेमध्ये कशा प्रकारे पाहिलं, की कुंती देवींना हे जे सगळे आता सांगितलेले जे दुःख आहेत, ज्या अडचणी आहेत, ज्या संकट आहेत, त्या पुन्हा-पुन्हा फेस करण्यासाठी, त्या पुन्हा-पुन्हा त्या संकटांना सामोरं जाण्यासाठी कुंती देवी तयार आहेत. कोणत्या अटीवर? भगवंतांचं स्मरण, नित्य स्मरण जर त्या संकटांमध्ये राहत असेल, तर तो खरा विजय आहे. एक खूप सुंदर प्रार्थना आहे 8व्या अध्यायामध्ये कुंती देवींची, "विपदा संतुप्त शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो."
8व्या अध्यायामध्ये 25वा श्लोक, ज्याच्यामध्ये कुंती देवी म्हणतात, विपदा संतु ता शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात् अपुनर्भव दर्शनम, की हे प्रभू, हे कृष्ण, हे जे संकट आहेत, विपद म्हणजे कॅलॅमिटी, संकट, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी, संकट, हे संकट एवढे सगळे तर मी सामोरी गेलेले आहेत, सहन केलेले, पण हे संकट पुन्हा पुन्हा येऊ द्या. आपल्यापैकी कुणीच ही प्रार्थना करू शकणार नाही आणि करायला पण नाही पाहिजे. आपली पात्रता नाहीये तेवढी. पण कुंती देवींची शुद्ध भक्तीमध्ये ही पात्रता आहे, की ते सारे संकट पुन्हा पुन्हा तोंड द्यायची त्यांची तयारी आहे एका अटीवर. कोणत्या अटीवर? भवतो दर्शनम यस्यात् अपुनर्भव दर्शनम. जर जगद्गुरु कृष्णांचं जे स्मरण आहे, ते जर नित्य राहत असेल, हे कृष्ण, कारण याचं कारण काय? अडचणीमध्ये कृष्णाला लक्षात आणणं खूप सोपं आहे प्रभूजीच माताजीच. ज्यावेळेस माणूस विजयाच्या, यशाच्या मदमत्त असतो, म्हणजे त्याच्यामध्ये वेडा झालेला असतो, यशामध्ये उन्मत्त झालेला असतो, त्यावेळेस त्या यशामध्ये भगवंतांना स्मरण करणं थोडंसं अवघड आहे. त्याच्यामुळेच आपण बघतो, की मंदिरात येणारे, भगवंतांकडे दर्शनाला येणारे जास्तीत जास्त लोक कसे असतात? प्रभूजीच माताजीच कसे असतात? आपण काय पाहतो? भगवंतांकडे येणारी जास्तीत जास्त लोक भगवंतांकडून काहीतरी अपेक्षा असते. अपेक्षा आणि अडचणीत असणारे लोक असतात. बरोबर आहे? हो, हो. काहीतरी मागणी असणारे. इनफॅक्ट भगवद्गीता आपण 7वा अध्याय 14वा श्लोक जर पाहिला, त्याच्यामध्ये पण कृष्ण सांगतात, की 4 प्रकारचे लोक जे त्यांना शरण येतात. एक तर दुःखाने ग्रासलेले असतात, त्यांना अर्थाची गरज असते, पैशाची गरज असते, किंवा जिज्ञासू असतात, किंवा ज्ञानी असतात. तर इत्यादी प्रकारचे लोक, पण जास्तीत जास्त हे दुःखामध्ये असणारे लोक भगवंतांना शरण येतात. परंतु कुंती देवी या दुःखाचं एक विशेष सांगत आहेत गोष्ट, महत्वाची फायद्याची गोष्ट सांगत आहेत. कोणती गोष्ट आहे ती महत्वाची फायद्याची? प्रभूजीच माताजीच, की त्या दुःखामध्ये जर भक्त भगवंतांची भक्तीमध्ये जोडलेला जर राहिला, तर त्याला भगवंतांचं इंटेन्स म्हणजे तीव्रतेने स्मरण करणं हे खूप शक्य आहे, सहज शक्य आहे दुःखामध्ये. आपण सर्व या गोष्टीला मान्य करतात प्रभूजीच माताजी, की दुःखामध्ये भगवंतांचं स्मरण करणं सोपं आहे. यशामध्ये, आनंदामध्ये भगवंतांना विसर आपल्याला भगवंतांचा लवकर पडतो. आपल्याला मान्य आहे ही गोष्ट? हो प्रभूजी. हो ना? हो प्रभूजी. तर कुंती देवी या एका गोष्टीमुळे म्हणत आहेत, की हे प्रभू, ते जे आलेले इत्यादी, म्हणजे त्या जे वर्णन करतात वेगवेगळे संकटांचं, दुःखांचं, ते आलेले भीमसेनाला पुन्हा तो विषारी केक भरवल्या जाऊ द्या, किंवा द्रौपदीचा पुन्हा अपमान होऊ द्या, आम्हाला पुन्हा वनवासामध्ये टाकल्या जाऊ द्या. पण ह्या सगळ्या संकटांमध्ये एक गोष्ट जी आमच्या सोबत राहिली, ती म्हणजे आपण जे आमच्यामध्ये नियमित उपस्थित होतात, हे भगवंत, आणि आपलं जे नित्य स्मरण माझ्या हृदयामध्ये जे होतं, ते जर नित्य स्मरण मला प्राप्त होणार आहे, तर त्या संकटांना पुन्हा पुन्हा तोंड देण्याची माझी तयारी आहे, ही कुंती देवी प्रार्थना करत आहेत. आणि कशामुळे भगवंतांचं नित्य स्मरण आवश्यक आहे? त्या म्हणतात, कुंती देवी म्हणतात आपल्या प्रार्थनेमध्ये, भवतो दर्शनम यस्यात् अपुनर्भव दर्शनम, की भगवंतांचं जर दर्शन नित्य रूपामध्ये आपल्याला प्राप्त राहिलं, तर या भौतिक जगतामध्ये जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यांचं जे दर्शन आहे, त्यांचं आपल्याला पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावं लागणार नाही. त्याच्यामुळे भगवंतांचं नित्य स्मरण हे खूप खूप आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला या भौतिक जगामधल्या जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यांचं पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावं लागणार नाही. त्या कुंती देवींच्या ह्याच एका महान गुणामुळे, की कशा प्रकारे इतक्या अडचणीच्या काळामध्ये, इतक्या संकटांच्या काळामध्ये त्या कशा प्रकारे, त्या आणि त्यांचे महान पुत्र पांडव आणि त्यांच्या महान सूनबाई द्रौपदी आणि बाकीचे पांडव कुटुंबातले सदस्य कशा प्रकारे या अडचणीच्या काळात पण भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये एकनिष्ठ राहिले, आणि ह्या त्यांच्या गुणामुळे कुंती देवींना काय म्हटलेलं इथे? परमेश्वराच्या विजय शक्तीच्या
अवतार म्हटलेलं आहे. द इन्कार्नेशन ऑफ द सक्सेस पोटेन्सी ऑफ लॉर्ड कृष्णा. अशा प्रकारे त्यांचं गुणगान भागवत करतं त्यांच्या या शुद्ध भक्तीमुळे. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच या मुद्द्यावर, की कशामुळे त्यांना भगवंतांच्या विजय शक्तीचा अवतार म्हटलेला आहे? हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच? ठीक आहे, आपण पुढे जाऊ. पुढचं पात्र आहे द्रौपदी. कुणाला वाचायचं आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. कोणी वाचत नसेल तर मी वाचेल प्रभूजी. हा मी वाचू? हा, रसिका माताजी. हरे कृष्ण. ओके. द्रुपदाची ही हरे कृष्ण. एक मिनिट, द्रुपदाची सॉरी माताजी. द्रुपदाची ही सर्वात पवित्र सती अशी कन्या देवेंद्राची पत्नी शची हिचा ती अंशावतार होती. द्रुपदाने ऋषीवर्य यज यांच्या मार्गदर्शनाखाली एक महायज्ञ केला. त्या यज्ञातील पहिल्या आविर्भावानंतर दृष्टद्युम्नाचा जन्म झाला. तर दुसऱ्या आविर्भावानंतर द्रौपदी जन्माला आली. म्हणून तो दृष्टद्युम्नाची भगिनी झाली. तिला पांचाली असेही म्हणतात. पाचही पांडवांनी तिच्याशी सामुदायिकपणे विवाह केला व प्रत्येकापासून तिला एक एक पुत्र झाला. युधिष्ठिर महाराजांच्या मुलाचे नाव प्रतिबित, भीमसेनाच्या मुलाचे नाव सुतसोम, अर्जुनाच्या मुलाचे नाव श्रुतकीर्ती, नकुलाच्या मुलाचे नाव शतानिक आणि सहदेव पुत्राचे नाव होते द्युतकर्मा. ती आपली सासू कुंती हिच्याप्रमाणेच अतिशय सौंदर्यवती होती. तिच्या जन्मकाळी आकाशवाणी झाली होती. त्या आकाशवाणीने तिचे नाव कृष्ण असे ठेवावे आणि ती अनेक क्षत्रियांच्या संहाराला कारणीभूत होईल असे सुचविले होते. भगवान शंकरांच्या वरदानामुळे तिला एकसारख्या योग्यतेचे 5 पती मिळाले. तिच्या स्वयंवर प्रसंगी जगातील सर्व देशाच्या राजांना आणि राजपुत्रांना आमंत्रण होते. ज्यावेळी तिचा विवाह झाला त्यावेळी पांडव वनवासात राहत होते खरे, पण जेव्हा ते घरी परत आले तेव्हा द्रुपद राजाने वरदक्षिणा म्हणून त्यांना अमाप संपत्ती दिली. धृतराष्ट्राच्या सुनांनीही तिचे सादर स्वागत केले. द्यूतात पांडव जेव्हा तिला हरले तेव्हा तिला सभाभवनात फरफडत आणले गेले. विशेषतः भीष्म आणि द्रोणांसारख्या वयोवृद्ध व्यक्तींच्या उपस्थितीत दुःशासनाने तिची वस्त्रे फाडण्याचा प्रयत्न केला. ती भगवान श्रीकृष्णांची परम भक्त होती आणि तिच्या करुण प्रार्थनेमुळे भगवंतांनी स्वतः वस्त्ररूप धारण करून तिला अनंत वस्त्रे पुरवली आणि तिचे रक्षण केले. जटासूर नामक एका राक्षसाने तिचे अपहरण केले होते, परंतु तिचा द्वितीय पती भीमसेन याने या राक्षसाला ठार मारून तिला सोडवले. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने तिने पांडवांना दुर्वासांच्या शापापासून वाचवले. पांडव जेव्हा अज्ञातवासात असताना विराटाच्या पदरी आश्रयाला राहत होते तेव्हा तिच्या अप्रतिम सौंदर्यामुळे कीचक मोहित झाला, परंतु भीमाने योजनापूर्वक त्यास ठार मारून तिला वाचवले. अश्वत्थामाने तिचे 5ही पुत्र मारले, त्यामुळे तिला अत्यंत दुःख झाले. शेवटी युधिष्ठिरादी आपल्या पतीसमवेत स्वर्गाची वाट चालत असता मार्गातच तिचे पतन झाले. युधिष्ठिराने तिच्या पतनाचे कारण सांगितले खरे, परंतु ते स्वतः जेव्हा स्वर्गात पोहोचले तेव्हा तिथे भाग्यलक्ष्मी म्हणून मोठ्या प्रतिष्ठित अवस्थेत त्यांनी तिला पाहिले. हरे कृष्ण. धन्यवाद हरे माताजी. कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे द्रौपदी यांच्याबद्दल पांचाली ज्यांना म्हटलं जातं त्यांच्याबद्दल वर्णन आहे. पण त्या अगोदर मी आपल्याला एक गोष्ट सांगायची विसरलो, की ही जी लीला झालेली कुंती देवींच्या बाबतीमध्ये, की जिथे कुंती आणि 5 पांडव वनवासामध्ये असताना एका गावामध्ये त्यांचं राहण्यात आलं आणि त्या गावाच्या जवळ जंगलामध्ये एक राक्षस राहायचा. ज्या राक्षसाला पोट भरण्यासाठी प्रत्येक दिवशी का प्रत्येक आठवड्यामध्ये एकदा असं त्या गावामधल्या एका घरातल्या एका व्यक्तीला पाठवलं जायचं आणि 4 बैलगाड्या भरून अन्न वगैरे आणि एक रेडा किंवा म्हैस आणि एक मनुष्य एवढं सगळं अन्न म्हणून त्या याला राक्षसाला पोहोचवलं जायचं आणि त्या बदल्यामध्ये तो राक्षस अनियमित अशी हिंसा करणार नाही त्या गावकऱ्यांवर, हे ठरलेलं होतं. तर कुंती देवी आणि पांडव आणि द्रौपदी ज्या एका ब्राह्मण कुटुंबामध्ये राहत होते
त्या ब्राह्मण कुटुंबाचा नंबर होता त्यांच्या घरातील एक सदस्य पाठवण्याचा. आणि ज्या नवरा आणि बायको यांच्यामध्ये प्रेमपूर्वक वाद चाललेला, की नवरा म्हणतो तर मी जातो आणि तू मुलांचा सांभाळ कर. हे जे आपल्याकडे गेस्ट पाहुणे आलेले आहेत, कुंती देवी, पांडव आणि द्रौपदी. 1 मिनिट द्या मला प्रभूजीच माताजीच फक्त 1 मिनिट. आणि आपल्या घरी जे पाहुणे आलेले आहेत पांडव, त्यांची तू व्यवस्थित काळजी घे. आणि पत्नी म्हणत होती की नाही, तुम्ही घर चालवण्यासाठी तुमचा आश्रय हा महत्वाचा आहे, तर मी जाते आणि तुम्ही मुलांचा वगैरे सांभाळ करा. तर कुंती देवींनी हे ज्यावेळेस पती पत्नीतलं संभाषण ऐकलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुलाला पाठवते आणि तो हे अन्न घेऊन त्या असुराच्या तिथे जाईल त्याला देण्यासाठी. तर त्या दोघेही होस्ट जे होते पती-पत्नी, त्यांनी नकार दिला. ते म्हटले, की "तुम्ही आमच्याकडे आलेले पाहुणे आहात, तर पाहुण्यांना कसं काय पाठवणार? स्वतःचं जीवन अर्पण करण्यासाठी या असुराच्या अन्नासाठी." तर कुंतीदेवी म्हटल्या, की "तुम्ही काळजी करू नका. मला माझ्या मुलाच्या भीमाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास आहे. त्याला काही होणार नाही. तुम्ही काळजी करू नका." आणि शेवटी भीमसेन गेले आणि त्या तो जो असुर होता त्याचं नाव बकासूर. बकासूर हा कृष्ण लीलेतला बकासूर वेगळा आणि पांडवांच्या लीलेतला बकासूर वेगळा. जो की एवढं मोठं खात होता आणि मनुष्य आणि म्हशीला पण तो त्याच्यासोबत खायचा. तर त्याचा भीमसेनांनी अंत केला, वध केला. तर ती जी लीला झाली होती प्रभूजीच माताजी, ते ठिकाण मायापूर यात्रेमध्ये एक ठिकाण आहे, नित्यानंद प्रभूंचं जन्मस्थान एकचक्र. तर त्या एकचक्र गावाच्या जवळच ही लीला झालेली, पांडव वनवासात असताना आणि भीमाद्वारे या बकासुराच्या वधाची जी लीला झालेली. तर ती एक गोष्ट सांगायची राहिली. आणि द्रौपदीच्या बाबतीमध्ये भागवत द्रौपदीचं पण यशोगान करतं, की द्रौपदी ही त्यांच्या सासूंप्रमाणेच, कुंती देवींप्रमाणेच भगवंतांच्या एक महान भक्त होत्या. आणि ज्यावेळेस अर्जुनाने द्रौपदीला स्वयंवरामध्ये प्राप्त केलं आणि त्यावेळेस पांडव हे वनवासामध्ये होते. वनवासामध्ये होते नव्हतं लक्षात नाही माझ्या, पण परंतु ज्यावेळेस अर्जुनाने ही बातमी कुंती देवीला दिली, की "आई, मी तुझ्यासाठी काही घेऊन आलोय." तर कुंती देवींनी काय घेऊन आलेला आहे मुलगा, ते पाहण्याच्या अगोदरच अर्जुनाला सांगितलं, की "तुम्ही ते 5 भावांमध्ये शेअर करा, विभाजन करून वाटून घ्या." आणि पाहिलं तर अर्जुनांनी आणलेलं होतं द्रौपदीला स्वयंवरामध्ये जिंकून. परंतु कुंतीदेवींसारख्या भगवंतांच्या शुद्ध भक्ताद्वारे ही आज्ञा प्राप्त झाल्यामुळे 5ही पांडवांची राणी होऊन पण पांचालींचं, द्रौपदींचं पावित्र्य जे आहे ते भंग झालं नाही. आणि 5ही पांडवांद्वारे त्यांना एक पुत्र प्राप्त झाला. जसं की अर्जुनाचा पुत्र श्रुतकीर्ती सांगितला आहे. मग तुम्ही म्हणाल अभिमन्यू कुठे गेला? तर अभिमन्यू हा अर्जुनाचा दुसऱ्या पत्नीद्वारे म्हणजे सुभद्रेद्वारे झालेला पुत्र आहे. आणि कुंतीदेवींप्रमाणेच यांच्या पण शुद्ध भक्तीचं वर्णन आहे द्रौपदींच्या, की कशाप्रकारे त्यांनी पूर्णपणे स्वतःला भगवंतांच्या प्रती समर्पित केलं. ज्यावेळेस त्यांचा सन्मान वाचवण्याचा प्रश्न होता आणि त्यांनी भीष्मदेवांकडे पाहिलं, द्रोणाचार्यांकडे पाहिलं, पांडवांकडे स्वतःच्या 5 पतींकडे पाहिलं, परंतु ते तिचे रक्षण करण्यासाठी असमर्थ होते त्यावेळेस. आणि शेवटी स्वतःच्या हाताने ज्यावेळेस द्रौपदींनी स्वतःची साडी वाचवण्याचा प्रयत्न केला, तरी दुःशासनाच्या शक्तीसमोर त्यांची शक्ती ही सामान्य होती. त्या स्वतःचं संरक्षण करू शकत नव्हत्या. तर त्यावेळेस अंततः त्यांनी दोन्ही हात वर करून भगवंतांप्रती प्रार्थना केली आणि खूप सुंदर गाणं पण आहे ते श्यामची आई या मूव्हीमध्ये, ज्याच्यामध्ये ह्या लीलेचं वर्णन आहे आणि त्याच्यामध्ये त्या गाण्यात खूप छान सांगितलंय, की कशाप्रकारे
कृष्णांचा एका वेळेला हात कापलेला, बोट कापलेलं आणि त्या बोटामधून येणारं रक्त थांबवण्यासाठी द्रौपदींनी आपल्या साडीचा एक छोटासा तुकडा फाडून पटकन कृष्णांच्या बोटाला बांधलेला आणि त्या आपल्या शुद्ध भक्तांनी केलेल्या सेवेच्या आदान प्रदानामध्ये भगवंतांनी अनलिमिटेड असीमित मात्रेमध्ये कपड्याच्या रूपामध्ये अवतरित होऊन आपल्या शुद्ध भक्ताचा सन्मान आपल्या शुद्ध भक्ताचा सन्मान वाचवला, मानाची रक्षा केली. तर अशा प्रकारे खूप छान त्या गाण्यामध्ये वर्णन आहे की द्रौपदी सांगत आहे की मी एक छोटीशी गोष्ट आपल्याला अर्पण केली, पण तुम्ही किती कठीण प्रसंगी माझं रक्षण केलं. आणि द्रौपदीच्या महानतेचं वर्णन आपण अश्वत्थाम्याच्या पण भागामध्ये पाहिलं की कशा प्रकारे स्वतःचे 5ही पुत्र मारल्या गेल्यानंतर पण ज्या वेळेस अर्जुन, भीमसेन हे तयार होते अश्वत्थाम्याला मृत्यूदंड देण्यासाठी, पण द्रौपदींनी अशाही कठीण परिस्थितीमध्ये त्यांना थांबवलं स्वतःच्या करुणतेमुळे की मला जे दुःख झालेलं आहे माझ्या पुत्रांना नष्ट झालेलं, मृत्यू झालेलं पाहून ते दुःख कृपी म्हणजे द्रोणाचार्यांची जी पत्नी आहे, कृपाचार्यांची बहीण कृपी यांना ते दुःख प्राप्त होऊ नये अश्वत्थामा मारल्या गेल्यामुळे त्यामुळे तुम्ही कृपया अश्वत्थाम्याला वाटत की आपल्या गुरुपत्नीला म्हणजे कृपी यांना तसं दुःख व्हायला पाहिजे जे मला आत्ता होत आहे. त्याच्यामुळे तुम्ही कृपया माफ करा, अश्वत्थाम्याला मारू नका. तर अशा प्रकारे भगवंतांच्या शुद्ध भक्ताशिवाय कोणीच हे जे हृदयाचं करुणा आहे, दया आहे ते दाखवू शकत नाही अशा महान भक्ताशिवाय. तर अशा प्रकारे द्रौपदीचं यशोगान सांगितलेलं आहे. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभुजीच, माताजीच, हरे कृष्ण. कुंती देवी किंवा द्रौपदी यांच्याबाबत क्लिअर आहे सगळ्यांना? हरे हो, कृष्ण. समजलं. हो, कुंती प्रभूजी. देवी प्रार्थना हा एक वेगळा पुस्तक आहे याच्यावर इस्कॉनचं. हो कुंती देवीच्या प्रार्थना आणि त्याच्यामध्ये खूप डिस्क्रिप्टिव्ह याच्याबद्दलची माहिती दिली. हो हो माताजी, हरे कृष्ण. प्रेयर्स ऑफ क्वीन कुंती किंवा कुंती देवीच्या प्रार्थना, जे की श्रील प्रभुपादांनी या 8व्या अध्यायातल्या ज्या कुंती देवींच्या प्रार्थना आहेत पहिल्या स्कंदामधल्या त्याच्यावर वेगवेगळे जे तात्पर्य दिलेले आहेत त्याचं कंपायलेशनच्या द्वारे हे पुस्तक आहे. हरे कृष्ण. पुढे वाचू आपण सुभद्रा, जी की अर्जुनाची दुसरी पत्नी आणि भगवंत कृष्ण यांची बहीण. तर कुणाला वाचायचं आहे? प्रभुजीच, माताजीच, हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुजी, मी वाचू? हा, क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. सुभद्रा ही वसुदेवांची कन्या व भगवान श्रीकृष्णांची भगिनी. ती केवळ आपल्या पित्याची वासुदेवांचीच लाडकी होती असे नव्हे, तर श्रीकृष्ण आणि बलराम या उभयत्या भावांचीही ती अत्यंत लाडकी बहीण होती. पुरीच्या सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदिरामध्ये हे 2 भाऊ व त्यांची ही लाडकी बहीण यांच्या मूर्ती आहेत आणि आता सुद्धा प्रतिदिन लाखो यात्रेकरू त्यांचे दर्शन घेत असतात. एका सूर्यग्रहणाच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रास भेट दिली होती. तेथे वृंदावनातील त्यांचे परिचित सर्वजण आले होते. या प्रसंगाची स्मृती म्हणून हे मंदिर बांधले आहे. त्या प्रसंगी राधा आणि कृष्ण यांची भेट झाली. तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता. भगवान श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीत असताना राधाराणीच्या त्या महाभाव अवस्थेत जात असत आणि भगवान श्रीकृष्णांच्या विरहाने व्याकुळ होत असत. अर्जुन जेव्हा द्वारकेस गेला तेव्हा सुभद्रेशी विवाह करून तिला आपली राणी करण्याचे त्याच्या मनी आले आणि त्याने आपली मनीषा भगवान श्रीकृष्णांजवळ प्रकट केली. परंतु श्रीकृष्णांना हेही माहीत होते की आपले वडील बंधू बलराम तिचा विवाह दुसऱ्या कोणाशी जुळवण्याच्या खटपटीत आहेत. तेव्हा उघडपणे बलरामांच्या विरुद्ध जाण्याचे धाडस करण्याऐवजी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला तिचे अपहरण करण्याचा परामर्श दिला. त्याप्रमाणे जेव्हा सर्व मंडळी रैवत पर्वतावर वनविहारासाठी गेली होती तेव्हा श्रीकृष्णांच्या योजनेनुसार अर्जुनाने तिचे अपहरण केले. याचा बलदेवांना अतिशय राग आला आणि त्यांनी अर्जुनाचा वध करण्याचे ठरवले. परंतु भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला क्षमा करण्यास त्यांना सांगितले आणि सुभद्रेचा अर्जुनाशी विधिवत विवाह झाला.
पुढे सुभद्रेच्या पोटी अभिमन्यूचा जन्म झाला. त्याच्या अकाल मृत्यूमुळे सुभद्रा अत्यंत उदास झाली, परंतु परीक्षितांच्या जन्मामुळे ती पुन्हा समाधानी झाली. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे सुभद्रा देवींबद्दल सांगितलेलं आहे की कशा प्रकारे त्या भगवंत श्रीकृष्ण आणि बलरामजी यांच्या लाडक्या बहीण आहेत. तर ही कथा आपल्या सर्वांना माहिती आहे प्रभूजीच माताजी, की महाभाव हा जो शब्द इथे वापरलेला आहे, हा महाभाव इथे लिहिले ना, श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीत असताना श्रीमती राधाराणीच्या त्या महाभाव अवस्थेत जात असत. तर या महाभावाचा अर्थ काय आहे? तर खूप सुंदर कथा आहे. आपण विस्तृत नाही पण अत्यंत संक्षिप्त मध्ये ती चर्चा करू. की एकदा ज्या वेळेस रोहिणी माता जी की बलरामजींची आई आहे, त्या एकदा द्वारकेला भेट देत असताना भगवंतांच्या द्वारकेमधील ज्या 16,108 राण्या होत्या भगवंतांच्या, त्यांनी विनंती केली रोहिणी माता, ज्या की यशोदा रोहिणी या कृष्ण आणि बलराम यांच्या आई वृंदावन मध्ये राहत असत. कृष्ण आणि बलराम लहान असतात. तर कृष्णाच्या द्वारकेतल्या सर्व राण्यांनी विनंती केली रोहिणी मातांना की कृपया आपण श्री कृष्ण आणि बलराम यांच्या ज्या बाल्यलीला आहेत, ज्या आपण पाहिल्या आहेत वृंदावनामध्ये, कृष्ण आणि बलराम लहान असताना, त्या कृष्ण बलराम यांच्या बाल्यलीलांचं कृपया वर्णन करा आमच्यासाठी, आम्हाला पण ऐकायच्या आहेत. आणि त्यावेळेस रोहिणी देवींनी सांगितलं की ह्या ज्या लीला आहेत त्या अत्यंत आयसोटेरिक म्हणजे खूप गुह्य असे हे भगवंतांचे लीला आहेत आणि त्यामुळे कुणीही बाहेरचा व्यक्ती या लीलांच्या वर्णनामध्ये इथे यायला नको. आणि त्यासाठी सुभद्रा देवी जी कृष्ण आणि बलराम यांची बहीण आहे, तिने व्हॉलंटियर केलं. तिने सांगितलं की या राजप्रसादामध्ये जिथे भगवंतांच्या लीलांचं वर्णन चालू आहे रोहिणी देवींद्वारे, त्या राजप्रसादाच्या गेटवर म्हणजे द्वारावर मी उभी राहील, हे गेट गार्ड करण्यासाठी, की जेणेकरून बाहेरचा कोणीही व्यक्ती आतमध्ये येऊ नये. तर सुभद्रा देवी ह्या उभ्या राहिल्या आणि ज्यावेळेस रोहिणी देवींनी कृष्ण आणि बलराम यांच्या बाल्यलीलांचं वर्णन सुरू केलं, त्यावेळेस सुभद्रा देवी ह्या स्वतः त्याच्यामध्ये पूर्णपणे रममाण होऊन गेल्या त्या वर्णनामध्ये. आणि ज्यावेळेस कृष्णांच्या लीलांचं वर्णन कोणत्याही ठिकाणी राहतं, त्या ठिकाणी असं होऊ शकत नाही की कृष्ण हे स्वतः उपस्थित नाहीयेत. तर बलरामजी आणि कृष्ण पण त्या ठिकाणी आकृष्ट झाले, आकर्षित झाले आणि त्या ठिकाणी आले. आणि सुभद्रा देवी ज्या की ह्या लीला ऐकण्यामध्ये पूर्ण रममाण झाल्या होत्या, त्यांनी नोटीस म्हणजे त्यांना लक्षात पण आलं नाही की कृष्ण आणि बलराम त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि अशा प्रकारे हे तिन्ही भावंड, दोन भाऊ कृष्ण आणि बलराम आणि मध्ये त्यांची बहीण सुभद्रा देवी, हे पूर्णपणे रममाण होऊन गेले कृष्ण आणि बलराम यांच्या बाल्यलीला ऐकण्यामध्ये. आणि त्यांनी जे रूप धारण केले की त्यांचे जे बाहेरचे लिम्स म्हणजे हात आणि पाय होते ते आकुंचित पावले आणि त्यांचे जे डोळे होते ते डायलेटेड म्हणजे मोठे झाले. आणि जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रामाई यांचं जे रूप आहे ते रूप त्यांनी धारण केलं, त्याला महाभाव असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी कृष्ण बलराम आणि सुभद्रा देवी यांचा जे तो महाभाव पाहिला, त्यावेळेस ते म्हणाले की आय हॅव सीन इट म्हणजे मी तो पाहिला आहे. आणि त्यानंतर हा जो महाभावाचं हे जे रूप होतं ते महाराज इंद्रद्युम्नांनी विश्वकर्माद्वारे ह्या मूर्तीच बनवून घेतल्या. अर्च विग्रह भगवंतांचे बनवून घेतले, जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रामाई यांचे, जे की अगोदरच्या काळामध्ये नीलमाधव या रूपामध्ये शबरांद्वारे त्यांची पूजा व्हायची नीलाचल मध्ये, ओरिसामध्ये. तर ही कथा आपण खूप संक्षिप्त मध्ये पाहिली, पण भागवत सांगतं की हा जो महाभाव आहे कृष्ण, बलराम आणि सुभद्रा देवींचा, हा महाभाव आपल्याला अजून एका ठिकाणी पाहायला
अजून एक लीला दर्शवतो. आणि ती लीला म्हणजे भगवंत ज्यावेळेस द्वारकेमध्ये असताना एकदा सूर्यग्रहणाच्या वेळेला कुरुक्षेत्र या ठिकाणी आले होते. तर सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या विशेष कालावधीमध्ये खूप साऱ्या धार्मिक कार्यांचं महत्व आहे. जसं दान धर्म करणं, पवित्र स्थळास भेट देणं. तर अशा प्रकारे दान धर्म करण्यासाठी सूर्यग्रहणामध्ये कृष्ण, बलराम, कृष्णांच्या सर्व राण्या आणि सर्व लवाजमा आहे त्यांचा, ते घेऊन आलेले होते कुरुक्षेत्र या ठिकाणी. आणि त्या ठिकाणीच नंद महाराज, यशोदा, सर्व गोपांगन वृंदावन मधल्या ते पण सर्व आलेले होते. आणि त्या ठिकाणी श्रीमती राधाराणी आणि बाकीच्या गोपांगना यांनी कृष्ण आणि बलराम यांना विनंती केली परत वृंदावनला येण्यासाठी. आणि ही जी लीला आहे, कृष्ण आणि बलराम यांना रथामध्ये बसवून गोपीज कुरुक्षेत्रामधून वृंदावनला परत घेऊन जात आहेत. ती लीला म्हणजे श्री जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा महाराणी यांची रथयात्रा उत्सव जो आहे ती लीला दर्शवतो. तर अशा प्रकारे श्री जगन्नाथ, बलदेव, सुभद्रामाई यांचं जे रूप आहे ते भगवंतांचं त्यांच्या वृंदावनवासी भक्तांपासूनचा जो विरह आहे तो विरह दर्शवणारा महाभाव रूप आहे हे रूप. तर अत्यंत विशेष असं आहे. हरे कृष्ण. आणि ह्या विशेष महाभाव रूपामधल्या ज्या सुभद्रा आहेत त्या कृष्णांच्या इच्छेने अर्जुनांनी त्यांना पत्नी म्हणून स्वीकारलं, किंवा अर्जुनाला इच्छा प्राप्त झाली त्या सुभद्रेला स्वतःची पत्नी म्हणून स्वीकार करण्यासाठी. आणि अर्जुन आणि सुभद्रा यांचा पुत्र अभिमन्यू आणि अभिमन्यू आणि उत्तरा यांचा पुत्र महाराज परीक्षित. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज, माताजीज? क्लिअर आहे सर्वांना? हरे कृष्ण. हो प्रभूजी. हो, समजलं. ठीक आहे, ठीक आहे. तर थोडासा वेळ लागला, कारण पण हे सर्व या महान भक्तांविषयी व्यवस्थित माहिती करून घेणं खूप खूप आवश्यक आहे. पुढच्या वेळेला आपण श्लोक क्रमांक 5 पासून सुरुवात करूया. रतिरूपा माताजी, तुम्ही रेकॉर्डिंग बंद करा एकदा. हो 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 प्रभू. हरे कृष्ण.